नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन भाजी म्हणजे गवारीची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते। हे 2 कांदे बारीक चिरून घेतले, हे डेसिकेटेड कोकोनट खोबरं घेतलेलं आहे, परत हे मिरच्या 3-4 घेतल्यात, हिंग, मोहरी, तेल, साखर, मीठ, हळद, कोथिंबीर आणि थोडं शेंगदाण्याचं कूट घेतलं आणि थोडं पाणी घेतलं। कसं करायचं ते मी आता दाखवते तुम्हाला। पहिल्यांदा आता पातेलं गरम करत ठेवले। आता ही गवारीची भाजी वाफेवर करायची आहे, पाणी घालायचं नाही। तर अशा पद्धतीने मी करून दाखवणार आहे। आता तेल तापत तेल तापलेलं आहे, आता आपण तेल घालूया। थोडं जरा जास्तच घालायचं ते, पण पावशेर गवारी आणलेली आहे। आता थोडी मोहरी घालूया, तेल काढलेलं आहे। घालून घ्या। 4-5 मिरच्या घेतल्या, तिखटच घेतलं आहे। आता कांदा घालूया। कांदा ब्राऊन कलर भाजून त्यात हिंग पावडर थोडीशी घालूया। आता कांदा ब्राऊन कलर भाजलेला आहे, त्यात आपण गवारीची भाजी घालून स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून। ही पावशेर आहे, तेलात चांगली परतून घ्यायची। आता आपण त्यात थोडीशी साखर घालूया। मीठ घालूया चवीनुसार आणि हळद पण घालूया। चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यात पाणी घालूया, हे वाफेवर शिजवायचं। हे वाफेवर शिजवलेले आहे, यात पाण्याचा थेंब घातलेला नाही। यात कोण कूट घालतात, कोण घालत नाही। मी 1 चमचा कूट घालणार आहे। भाजी शिजलेली आहे, आता मस्त झालेली आहे। त्यात कूट घातलेलं आहे, त्यामुळे 2 मिनिटं मुरू दे जरा, वाफेवरच मुरू दे। ही आता भाजी झालेली आहे। भाजी शिजलेली, आता गॅस बंद करूया। मस्त झालेली, वास छान सुटलेली बघा। ही गवारीची भाजी अशी वाफेवर केल्यावर एकदम छान होते, मस्त वास आता सुटलेला आहे। अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा। आवडले तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।